मित्रांनो नमस्कार. काय असेल 27 जानेवारीचे मार्केट. हे पहा आपण निफ्टीमध्ये बघत आहोत. निफ्टी मागील 4 महिन्यापासून हे पहा 1 2 3 4 महिन्यापासून पूर्ण फ्लॅट सेल आहे. म्हणजे याचा अर्थ मार्केट काय होणार आहे, खाली जाणार आहे. सरळ सरळ याचा अर्थ आहे. वरी जाऊ शकते, काही सांगता येत नाही, पण सध्या तरी कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि 4 महिन्यात असेल ही कॅन्डल तर आपल्याला काय सांगते की मार्केट काय होणार आहे. चालू महिन्याची कॅन्डल कोणती, ही कॅन्डल आपल्याला काय सांगते की मार्केट काय होणार आहे, आणखी खाली जाऊ. कुठं जाऊ शकते खाली, अजून खाली मार्केट जाऊ शकते. एक मिनटं, मार्केट खाली जाऊ शकते 22,400 किंवा 22,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 22,000 पर्यंत मार्केट जाऊ शकते. ओके, हे झाली आता आपली मंथली कॅन्डल. आपण बघू आता आपल्याला विकली कॅन्डलमध्ये काही भेटते का तर. ठीक आहे, एक मिनिट, आपल्याला विकली कॅन्डलमध्ये काही दिसतंय का. अच्छा, विकली कॅन्डलमध्ये पहा, विकली कॅन्डलनं मागचा वीक जो आहे पूर्ण, हा मागचा वीक ह्या चालू वीकने पूर्ण काय केला आहे, पूर्ण खाऊन टाकला. ही जी कॅन्डल आहे, सॉरी एक मिनटं, मागचा जो वीक आहे ना, हा पूर्ण ही कॅन्डल काय केली, इनसाइड कॅन्डल म्हणतो त्याला. म्हणजे ह्या कॅन्डलनं ही पूर्ण कॅन्डल खाऊन घेतली. म्हणजे मार्केट कन्फ्यूज आहे, मार्केटला वर जायचं खाली जायचं काही कळत नाही आणखी तरी. ठीक आहे, आता आपण काय करू, डेली कॅन्डलमध्ये बघू आपल्याला काही दिसतंय का तर. डेली कॅन्डलमध्ये आपण पाहिलं, एक मिनटं, डेली कॅन्डलमध्ये आपल्याला हे एक हॅमर दिसतोय. पण काल सेलर हवी होती. काल कसं मार्केट ओलटाईल होतं पूर्ण, आहे की नाही. आपण पाहिलं शुक्रवार होता, मार्केट पूर्ण ओलटाईल होतं. तर या मागच्या अगोदर तर ह्या कॅन्डलनं पूर्ण कॅन्डल खाली गेली. म्हणजे मार्केट काय आजही सेलच आहे. ठीक आहे, वरी जाऊ शकते मार्केट. वर गेलं तर कुठं जाणार, वरचे रेजिस्टन्स काय आहेत, 23,300 हा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतरचा 23,500चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतरचा 24,000चा सगळ्यात स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 24,000पर्यंत मार्केट सध्या जाणार नाही, त्याच्यामुळे 24,000चं काही सांगता येत नाही. ठीक आहे, सध्या याचे स्ट्रॉंग रेजिस्टन्स लिहून घ्या, 23,300. ओके, त्याच्यानंतरचा वरचा रेजिस्टन्स आहे 23,500, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतरचा 24,000 एक रेजिस्टन्स आहे. 24,000 हा एक आहे. ठीक आहे, आता आपण पाहू की मार्केटला खाली सपोर्ट कुठं कुठं आहेत. तर मार्केटला खाली सपोर्ट आहे, हे वरचे पाहिले ते आपण रेजिस्टन्स होते. आता पाहू मार्केटला सपोर्ट, मार्केट सपोर्ट कुठं कुठं घेत आहे सध्या. मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो म्हणजे हा. ठीक आहे, मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे कोणचा, 22,900चा, सॉरी 23,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच्यानंतरचा सपोर्ट आहे 22,800चा. 22,800चा त्याच्यानंतरचा सपोर्ट आहे. आपण सपोर्ट पाहत आहेत ना, 23,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यानंतर 22,800चा एक सपोर्ट आहे. 23,000चा सपोर्ट जर सुटला तर हे 22,000ला येऊ शकतं. 22,000चा जर सपोर्ट तुटला तर हे 22,500ला पण मार्केट येऊ शकते. पण शक्यता जास्त आहे मार्केट खाली जायची. आता पाहू आपण इंट्राडेमध्ये काय होतं ते आपण आता पाहणार आहोत. इंट्राडेमध्ये आपण लावू आवरली कॅन्डल्स, म्हणजे तासी कॅन्डल. इंट्राडे कॅन्डलमध्ये काल काय झालं बघा,
मार्केटनं काय केलं, मार्केटनं काल काय केले, हा हॅमर आहे वर जाण्यासाठी, पण मार्केट एवढं स्ट्रॉंग नाही आहे वर जाण्यासाठी. मार्केटने काल एक रेंज बनवली अशी, ठीक आहे. मार्केटने फ्लॅग बनवला, हे पहा मार्केट काय झाले, आले आणि असे रेंज बनवले. आता याच्यावरून काय दिसतंय आपल्याला, काल दिवसभरामध्ये काय झालं. आता आपण पाहू काल दिवसभरामध्ये काय झालं. काल मार्केटनं काय केलं, पहिली कॅन्डल रेड दिली, म्हणजे मार्केट इथून खाली आलं, बरोबर आहे. परत मार्केट वर गेलं, इथं एक पॅटर्न बनवला इव्हिनिंग स्टारचा, नंतर परत मार्केटनं 3 कॅन्डल खाली दिल्या. म्हणजे मार्केट काय आहे, सेल आहे की नाही. मार्केट पुन्हा पुन्हा काय करणार आहे माहिती आहे का, आपले जे सपोर्ट्स सपोर्ट्स जे आहेत आपले, काय काय सांगितलं आपण, 23,000चा एक सपोर्ट आहे, 23,300चा एक रेजिस्टन्स होता. त्या रेजिस्टन्सला मार्केट गेलं आणि काल इथे बघा 23,300चा रेजिस्टन्स आहे. 23,300ला मार्केट काल इथं ओपन झालं, इथून 23,300ला गेलं आणि परत मार्केट काय झालं तर खाली आलं, ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, आजचे सपोर्ट, आपल्याला सपोर्ट पाहिजे की सपोर्ट मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं इथून पडलं तर. मार्केट पहिला आहे 23,000, जिथं मार्केट सध्या आहे. आजचे काय रेट क्लोज काय 23,90 आहे, तर आणखी 90 रुपयावर एक सपोर्ट आहे मार्केटचा, आणखी एक 90 रुपयावर सपोर्ट आहे बा, दाखवतो तुम्हाला, सॉरी थोडं मोठं करू आपण याला. आणखी एक आपला 90 रुपयावर, सॉरी 90 रुपयाला सपोर्ट आहे. 23,000ला एक सपोर्ट आहे. या 23,000चा हा एक सपोर्ट आहे 23,000चा. आता जर मार्केट कदाचित खाली जर इथं आलं, इथून बाउन्स होऊ शकतं. आणि हा जर सपोर्ट तुटला, कोणता 23,000चा जर कदाचित सपोर्ट तुटतोय उद्याच्याला, बजेट आहे काही सांगता येत नाही, मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. 23,000चा इनकेस जर सपोर्ट तुटला, हा 23,000चा सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर यानं ब्रेक केला बाबा, तर मग मार्केट जाऊ शकतंय 800 किंवा मार्केट जाऊ शकतंय. हा जर ब्रेक झाला असा, तर मार्केट तर मार्केट जाऊ शकतंय 23,800, ओके 22,800, ठीक आहे. आणि जर याच्या पण खाली गेलं तर मार्केट जाऊ शकते 22,500. म्हणजे पुढच्या वीकमध्ये मार्केट जवळपास, मागच्या आपण बघितल्या मंथली कॅन्डल बघितल्या, आपण वीकली कॅन्डल बघितल्या आणि डेली बघितलं आणि इंट्राडे बघितलं, तर आपल्याला मार्केट हे सेलच दाखवत आहे. काय दाखवत आहे, सेल दाखवत आहे. म्हणजे मार्केट खाली जाऊ शकते, आलं का लक्षात, ठीक आहे. मग लिहून घ्या, मार्क करा पॉईंट आणि लिहून घ्या पॉईंट, कारण पॉईंट भाव भगवान छे. ओके, थँक्यू.